दुसऱ्या बाजूला आयरा एका बंद खोलीत खुर्चीला बांधलेली रडत होती. पावलं जवळ येत असल्याचा आवाज कानावर आला तेव्हा ती थांबली. खोलीचं दार उघडलं आणि बाहेरची थोडी उजेड आत आला. आयरा घाबरून म्हणते, कोण आहेस तू? आणि माझ्या मागे का लागला आहेस? काय बिघडवलं मी तुझं? बघ, मला सोडून दे, नाहीतर तू आदित्यला ओळखत नाहीस. तो फार डेंजरस आहे. एकच श्वास घेऊन आयराने सगळे प्रश्न विचारले. खोलीत लाईट लागला. तिच्या डोळ्यांना चकाकी बसली. हलकेच डोळे उघडले आणि ती स्पष्ट पाहू लागली. समोर कोण उभा होता पाहताच तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. समोर कोणी दुसरा नाही तर युवान उभा होता. दोन्ही खिशात हात, चेहऱ्यावर शैतानी हसू. आयरा म्हणते, युवान, तू? युवान म्हणतो, हो, मीच. विश्वास बसत नाही ना? आयरा म्हणते, तू मला किडनॅप केलं? आदित्यजींचा संशय अगदी बरोबर होता. तू सुधारलाच नाहीस. आदित्य बरोबरच होते. तू कधीच सुधरू शकत नाहीस. बघ, माझा विचार डोक्यातून काढून टाक. हे बोलताच युवानने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली. गालावर त्याच्या बोटांच्या खुणा उमटल्या. युवान म्हणतो, आयरा, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. पण जितकं प्रेम केलं होतं आता तितकाच तुझ्यावर द्वेष आहे. तुझ्यामुळेच माझे बाबा आणि माझी बहीण आज जेलमध्ये आहेत. तूच सगळा प्लॅन केला होतास ना त्यांना अडकवण्यासाठी? आयरा म्हणते, ओ, तर तू बदला घेतोयस. जे काही घडलं ते चांगल्यासाठीच झालं. मी आदित्यशी लग्नासाठी होकार दिला, नाहीतर मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला होकार देणार होते. चांगलं झालं नाही दिला. तू आणि तुझं कुटुंब गुन्हेगार आहेस. तुला इतकंही कळत नाही तुझी बहीण आणि बाबा किती मोठे गुन्हेगार आहेत? किती मोठं पाप केलंय त्यांनी? युवान म्हणतो, हो, पण ते माझे आप्त आहेत. आपल्यावर आली की चूक बरोबर काही विचारत नाही. मला फक्त माझे बहीण आणि वडिलांसाठी लढायचंय, जे फक्त तुझ्यामुळे जेलमध्ये आहेत. प्रिन्सेससारखं आयुष्य जगली माझी बहीण आणि आज ती कैदेत आहे. आयरा म्हणते, ती तिच्या कर्मांमुळे जेलमध्ये आहे आणि तू चुपचाप मला सोडून दे. तुझ्या आईचा विचार कर. जर तूही जेलमध्ये गेलास तर तिचं काय होईल? युवान म्हणतो, अच्छा, कोण पाठवेल मला जेलमध्ये? तू? आणि कसं? मी मागे काही पुरावा सोडलेला नाही. मला माहीत होतं जेव्हा तुझं अपहरण होईल तेव्हा आदित्यचा सगळा संशय माझ्यावर जाईल. म्हणूनच मी आज सकाळी हे सगळं प्लॅन करून तुझ्या घराबाहेर गेलो होतो. तुम्हा दोघांना विश्वास बसवला की मी सुधारलो आहे. त्यामुळे तुला पळवणं सोपं झालं. आयरा म्हणते, युवान, वेडा होऊ नकोस. मला सोडून दे. तुझं भलं आहे यात. युवान म्हणतो, शट अप. तुला सोडण्यासाठी मी तुझं अपहरण केलं नाही आहे. जसं माझे बहीण आणि बाबा तुरुंगात आहेत तसंच जीवन तुलाही देणार आहे. माझं कुटुंब जेलमध्ये आणि तू आदित्यसोबत सुखी जीवन जगतेस? हे मी घडू देणार नाही. आयरा म्हणते, काय म्हणायचंय तुला? काय करणार आहेस? युवान म्हणतो, जशी माझी दीदी आणि बाबा कैदेत आहेत त्याहून भयंकर कैद तुला देणार आहे, जी शिक्षा अशा नाजायज मुलींना शोभून दिसेल. दरवाजाकडे हसून बघतो. आत या, पहा तरी. युवानच्या आवाजाने एक स्त्री आणि पुरुष आत आले. आयरा त्यांना आश्चर्याने पाहत होती. तो पुरुष सुमारे 34 वर्षांचा आणि ती बाई 50च्या आसपास होती. आयराने भीतीने विचारलं. आयरा म्हणते, हे लोक कोण आहेत? युवान म्हणतो, तुझी शिक्षा. हिराबाई म्हणते, ही तर खूपच सुंदर आहे. युवान म्हणतो, हिराबाई, संदीपभाई, बघा, हीच ती मुलगी आहे जिचे वाढदिवसाच्या दिवशी फोटो काढले होते. हीच पाहिजे होती ना? हिराबाई म्हणते, हो, हीच आहे. मी तिला 3 महिन्यांपासून पाहत होते. आज हातात आली आहे. युवान म्हणतो, तर मग घेऊन जा. तिची ती अवस्था करा की तिला तिचा अहंकार विसरून जाईल आणि तिची जागा कळेल. आयरा घाबरत म्हणते, कुठे नेत आहात मला? मी कुठेही जाणार नाही. मला फक्त आदित्यजींकडे जायचं आहे. युवान म्हणतो, सॉरी आयरा, तू आता तिथे कधीच पोहोचू शकणार नाहीस. कोणी तुला शोधूही शकणार नाही. हिराबाई म्हणते, संदीप, हिला आपल्या कोठ्यावर घेऊन जाण्याची तयारी कर, पण काळजीपूर्वक, त्या अग्निगँगपासून सांभाळून. युवान म्हणतो, हे अग्निगँग काय आहे? हिराबाई म्हणते, बाहेर चल, सांगते. आयरा म्हणते, मला सोडा. मला फक्त आदित्यजींकडे जायचं आहे. युवान तिच्या जवळ येत म्हणतो, आता माझ्याकडून तुला काही सहानुभूती मिळणार नाही. मी तो मूर्ख युवान राहिलो नाही जो तुझ्या अश्रूंवर वितळायचा. मला तुझा चेहरा पाहिल्याने सुद्धा राग येतो. गुड बाय. हसतच तिच्या तोंडावर कापड बांधलं. हिराबाई आणि संदीप तिला घेऊन बाहेर गेले. युवानने एका माणसाला दरवाजा बंद करायला सांगितलं. त्या माणसाने दरवाजा बंद केला आणि आयरा पुन्हा अंधारात रडू लागली.
युवान म्हणतो, हे अग्नी गँग कोण आहे? हिराबाई म्हणते, अग्नी गँग आपल्यालाही फारसं माहीत नाही, पण माझ्या काही मैत्रिणींचे कोठे त्यांनी बंद करून टाकले. तेवढंच नाही तर जिथे जिथे त्यांना कोठे सापडले तिथे पोहोचून बंद करतात. ते स्त्रियांच्या रक्षणासाठी आहेत. आपला कोठा अजून वाचलेला आहे. खरं तर त्यांनी 2दा आमच्या 2 मुली पळवण्यात यश मिळवलं होतं. सुदैवाने त्यांच्याकडे आपले कोणतेही माणूस गेले नाहीत. चल आपण निघूया. युवान म्हणतो, ओके, आणि तिला लवकर हलवा. पोलिसांना संशय येऊ शकतो. हिराबाई म्हणते, आजच घेऊन जातो. दुसऱ्या बाजूला आदित्य सगळ्यांसोबत बसलेला होता आणि आयराला आठवत होता. सुनैना, रावी, अंबर, सूरज त्याच्याशी बोलत होते, पण त्याचं लक्ष नव्हतं. त्याला अचानक हिचक्या येऊ लागल्या. सुनैना म्हणते, आदित्यजी, तुम्हाला हिचक्या येत आहेत म्हणजे आयरा ठीक आहे, ती तुम्हाला मिस करत आहे. आदित्य म्हणतो, काय म्हणालात? काहीतरी बोलत होतात का? सुनैना म्हणते, मी म्हणाले तुम्हाला हिचक्या येत आहेत म्हणजे आयरा कुठेही असेल ती तुमच्यासाठी रडते, तुम्हाला आठवते. आदित्य म्हणतो, हे काय लॉजिक आहे? खरंच असं होतं? रावी म्हणते, अर्थात होतं. जसं तुम्ही तिला इथे मिस करत आहात तसंच तीही तुम्हाला तिथे कुठेही आहे जिथे मिस करत आहे. अंबर म्हणतो, सर, आपल्याला कॉलेजचे CCTV फोटोज पुन्हा पाहायला हवेत. जेव्हा किडनॅपर आयराला धमकावत होता तेव्हा तो तिच्यावर नजर ठेवत असणार. तो आसपासच असू शकतो. अशा लोकांच्या हालचालींवरून बऱ्याच वेळा ओळखता येतं. आदित्य म्हणतो, हो, चला कॉलेजला. अंबर म्हणतो, नाही सर, आपल्याला जायची गरज नाही. मी CCTV फोटोज मागवले आहेत. कॉलेजचा पिऊन ते आणतच असणार. त्याचवेळी पिऊन मालतीसोबत आत आला. अंबर म्हणतो, आला? या भाऊसाहेब या. पिऊनने फोटो दिले आणि निघून गेला. सूरजने लॅपटॉपमध्ये CCTV फोटो दाखवले. सगळे लक्ष देऊन पाहू लागले, पण कुठेच असा कोणी व्यक्ती दिसत नव्हता जो आयरावर नजर ठेवत होता. आदित्य म्हणतो, अरे सूरज यार, बंद कर हे. यात असं कोणी नाही आहे ज्या व्यक्तीवर संशय घेता येईल. उलट मला स्वतःवरच राग येतोय की मी आयराची रक्षा करू शकलो नाही. सूरज म्हणतो, आदित्य रिलॅक्स. तू प्रयत्न तर करत आहेस ना. आयरा खूप नशीबवान आहे की तिला तुझ्यासारखा नवरा मिळाला. स्वतःला सावर. आदित्य म्हणतो, स्वतःला कसं सावरणार? माझं समाधान, शांतता सगळं त्या किडनॅपरने पळवून नेलं. तू लॅपटॉप बंद कर. सूरज म्हणतो, ओके, लॅपटॉप बंद करतो. रावी म्हणते, एक मिनिट. लॅपटॉप पुन्हा उघड. सूरज लॅपटॉप उघडत म्हणतो, काय झालं? रावी म्हणते, व्हिडिओ उघड. सूरज पुन्हा लॅपटॉप उघडतो. रावी म्हणते, आदित्य सर, तुम्ही पाहिलं का? आदित्य म्हणतो, काय? रावी म्हणते, हेच. मान्य आहे की आयराच्या आसपास असं कोणी दिसत नाही आहे ज्याच्यावर संशय घेता येईल. पण असं तर नाही ना की आपण चुकीच्या दिशेने भटकतोय आणि किडनॅपर आपलं काम अगदी सफाईने करत आहे आणि मला सगळा संशय युवानवरच जातोय. आदित्य म्हणतो, युवानवर? पण युवान कसा करेल? तो तर आज सकाळी येऊन आपल्या सगळ्या चुका मान्य करून माफी मागून गेला. रावी म्हणते, माफी मागून गेला? आदित्यने सकाळची सगळी गोष्ट सांगितली. ऐकून रावीचा संशय अजूनच वाढला. रावी म्हणते, अरे, आत्ता समजलं. त्याने तुम्हाला मूर्ख बनवलं आहे. आपल्यावरचा संशय काढून टाकण्यासाठी हे सगळं केलंय. कारण त्याला माहीत आहे की आयरा किडनॅप झाली तर सगळ्यात आधी संशय त्याच्यावरच जाईल. आदित्य म्हणतो, यू आर राईट. मी तर आयराला सांगितलं होतं की मला युवांवर विश्वास नाही. पण आयरा भोळी आहे, पटकन कोणाच्याही बोलण्यात येते. म्हणाली युवान खरं बोलतोय. सूरज म्हणतो, आणि तुम्ही त्याच्या बोलण्यात आलात. आदित्य निष्पाप चेहऱ्याने म्हणतो, हो, थोडंसं आलो. सूरज म्हणतो, थोडंसं की पूर्णपणे? अंबर सांगत होता आयरा जेव्हा काही बोलते तेव्हा तुम्ही स्वतःला आणि साऱ्या जगाला विसरता. आदित्य म्हणतो, पण आता ती माझ्याकडे नाही ना. सुनैना म्हणते, आदित्यजी, प्लीज सावरून घ्या स्वतःला. मुद्द्यावर या. आणि रावी, तू लॅपटॉप पुन्हा का उघडायला लावला? तुला काही दिसलं होतं का? रावी म्हणते, दिसलं नाही, पण थेट संशय गेला युवांवर. युवानचा चेहरा पहा. लिझाची मैत्रीण आयराला अनापशनाप बोलते आणि युवान खूप आनंदित होत आहे. सांगा बघू, तुमच्यासमोर कोणी आयराला काही बोललं असतं तर तुम्ही हसून गप्प बसला असतात का? आदित्य म्हणतो, रावी, तू बघितलंच ना मी लिझा आणि तिच्या मैत्रिणींना काय केलं ते. अगदी फक्त तुझ्या तोंडून ऐकल्यावरही मी. सुनैना म्हणते, एक्झॅक्टली. पण बघ, युवान कसा स्माईल करतोय. मान्य, आता प्रेम करत नसेल, पण एक काळ होता जेव्हा आयरासाठी जीव ओवाळून टाकायचा. तिचं नाजायज असणं, गरीब असणं काही फरक नव्हता. कोणी तिला हात लावला तरी वादळ उभं करायचा.
पण आता सगळंच बदललं आहे का? अंबर म्हणतो, सर असं तर नाही ना की युवान आपल्या पप्पा आणि बहिणीला जेलमध्ये पाठवल्याचा बदला आयराकडून घेतोय? आदित्य म्हणतो, अरे हो, या दिशेने तर माझं लक्षच केलं नाही. अंबर म्हणतो, सर मी आता माझ्या लोकांना सांगतो, युवानला फार्म हाऊसवर उचलून आणा, 3rd डिग्री टॉर्चर द्या, आपोआप कबूल करेल. सुनैना म्हणते, किडनॅप? किडनॅप या शब्दावर सुनैनाला घाबरट होऊ लागली. तिच्या किडनॅपिंगच्या आठवणी येऊ लागल्या, पण सूरजने तिचा हात धरून सावरलं. सूरज म्हणतो, सुनैना, तू का घाबरते आहेस? शांत हो, आपण त्या हरामी युवांच्या किडनॅपिंगबद्दल बोलतोय. तुझ्या गोष्टीच्या आठवणी नको काढूस. सुनैना म्हणते, पण आपली आयरा ही तर किडनॅप आहे ना, त्यामुळे मला तिची काळजी वाटते. अंबर म्हणतो, सुनैनाजी, आम्ही आयरा वहिनीला काही होऊ देणार नाही. आदित्य सर, मी आणि रावी निघतो. मी एक गाडी घेऊन जातो. वाटेत माझ्या लोकांना सगळं समजावून सांगतो. आदित्य म्हणतो, लवकर जा. आदित्य चिंतेने उठून आपल्या कॅबिनमध्ये गेला. सूरज आणि सुनैना तिथेच बसले राहिले. रावी आणि अंबर गाडीत बसून रावीच्या घराच्या दिशेने निघाले. वाटेत अंबरने आपल्या माणसांना सगळं समजावलं. अंबर काळजीने समोर पाहत गाडी चालवत होता. रावी त्याच्याकडे बघून म्हणाली, अंबर, देव सगळ्यांबरोबर का असा वागतो? जे चांगले असतात त्यांच्याच बाबतीत वाईट का घडतं? अंबर म्हणतो, माझ्या मते देवालाही आपल्यासारख्या स्वार्थी माणसांप्रमाणे मज्जा येत असेल चांगल्या लोकांना त्रास देण्यात. कदाचित. मी खरं सांगतोय, युवानला आदित्य सर नंतर मारतील, पण आधी मी मारणार. रावी म्हणतो, मारशील? आधी गाडी थांबव, माझं घर आलं. अंबरने गाडी थांबवली. रावी म्हणते, बाय अंबर. अंबर तिचा हात धरून म्हणतो, थांब. रावी म्हणते, अंबर, हा माझा मोहल्ला आहे. अंबर म्हणतो, माहिती आहे, पण मी माझ्या होणाऱ्या मंगेतरचा हात धरतोय. अच्छा, ऐक ना, एक कपाळावर किस करू का? रावी म्हणते, हलकंसं असून मान हलवते. रावीने डोळे बंद केले. अंबरने तिच्या कपाळावर किस केला. मग तिला मिठी मारून बाय म्हणत घरात पाठवून दिलं आणि तो सरळ आदित्यच्या फार्म हाऊसवर जाऊन बसला. आपल्या माणसांची वाट पाहू लागला की ते युवानला पकडून आणतील. दुसरीकडे आयराला बेशुद्ध करून टाकलं. हिराबाईने हातात बुरखा घेतला आणि संदीपकडे हसून म्हणाली, संदीप. संदीप म्हणतो, हो हिराबाई. हिराबाई म्हणते, म्हणजे बघ, हा बुरखा आपल्याला फारसा आवडत नाही, कारण तो सौंदर्य लपवतो, पण तरीसुद्धा याची गरज आपल्यालाच सर्वात जास्त भासते. संदीप म्हणतो, बिलकुल, पोलिसांपासून वाचण्यासाठी उत्तम उपाय आहे. ऐका, मी हिचं कोठ्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आहे. आपण दोघंही आत्ताच या वेळेला ॲम्ब्युलन्समध्ये तिला घेऊन जाऊ. तुम्ही पटकन बुरखा घाला. हिराबाई म्हणते, घालतेच की, फक्त त्या अग्नी गँगपासून वाचायला पाहिजे. त्यांना जर कळालं तर खूप मोठं नुकसान होईल. आधीच 2दा नुकसान झालंय. संदीप म्हणतो, ॲम्ब्युलन्समध्ये कुणाला संशय येणार नाही. लवकर तयार व्हा. हिराबाई म्हणते, व्हेरी गुड. तेवढ्यात ॲम्ब्युलन्सचा सायरन ऐकू आला. दोघंही एकमेकांकडे हसून पाहू लागले. हिराबाईने बुरखा घातला. आयराच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्यासारखं मेकअप केला होता, जेणेकरून वाटेत कोणालाही संशय येऊ नये. युवान एका बिअर बारच्या काउंटरवर बसून आयरा आणि आदित्यबद्दल विचार करत होता. तो रागाने एकामागून एक ड्रिंकचे ग्लास रिकामे करत होता. त्याचा मोबाईल खूप वेळ वाजत होता. एका वेटरने त्याचे लक्ष मोबाईलकडे वेधले. वेटर म्हणतो, सर, तुमचा फोन खूप वेळापासून वाजतोय, उचला ना, कदाचित काही अर्जंट कॉल असेल. युवानने स्क्रीनकडे पाहिलं. आईचं नाव पाहून तो एकदम भानावर आला. बारच्या बाहेर जाऊन त्याने कॉल रिसीव्ह केला. युवान म्हणतो, येस मॉम. रीना शिंदे म्हणते, डिअरिंग सन, कुठे आहेस तू? युवान म्हणतो, मॉम, डिअर होतो. रीना शिंदे म्हणते, तुला कळलं ना काय म्हणते? युवान म्हणतो, बोला, का फोन केला? रीना म्हणते, का केला? अरे मी तुझी आई आहे. इतक्या रात्री तू बाहेर फिरतोयस? युवान म्हणतो, ओके मॉम, येतो घरी. रीना म्हणते, घरी ये, पण त्याआधी आपल्या फार्म हाऊसवर जा आणि तुझी चूक सुधार. शांतपणे आयराला सोडून दे. मला माहिती पडलंय की तू तिला किडनॅप करून तिथं ठेवलेलं आहेस. युवान म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं? रीना म्हणते, थप्पड मारेन. काय फरक पडतो कोणी सांगितलं ते? तू तिला तिथून सुरक्षित घरी सोड. तुझे बाबा आणि बहीण आधीच जेलमध्ये आहेत. तू पण जाणार काय मला सोडून? युवान म्हणतो, काय बोलताय मॉम, असं काही होणार नाही. रीना म्हणते, सात आप. युवान म्हणतो, मॉम, शटअप म्हणतात. इंग्रजी नीट येत नसेल तर नका बोलू. रीना म्हणते, माझी इंग्रजी खराब असली तरी माझं मूल, नवरा दोघांचं वागणं खराब झालंय.
भाग्य फुटलंय माझं अशी फॅमिली मिळवून. युवान म्हणतो, फॅमिली मॉम. रीना म्हणते, हो तेच. युवान बेटा, जे तू करत आहेस ते चुकीचं आहे. तुझ्या पप्पांनी आणि बहिणीने मोठा गुन्हा केला होता. त्याची शिक्षा त्यांना मिळाली. आता तूही चुकीच्या वाटेवर निघालायस. मी कधीच तुझी मनमानी थांबवली नाही, पण आज थांबवते. तुझ्या मनात जी सुडाची भावना आली आहे ना, ती काढून टाक. त्या रस्त्यावर काही नाही. आणि तू तर त्या मुलीवर प्रेम करत होतास ना, मग इतकी द्वेषाची भावना कशी आली? आयराने बरोबर केलं. दोषींना शिक्षा मिळवून दिली. काहीही चुकीचं केलं नाही, म्हणून तिच्याशी काही करू नकोस बेटा. सोडून दे. जर खरंच प्रेम केलं होतंस तर प्रेम कधीही चुकीची वाट दाखवत नाही. ते नेहमी बरोबर वाट दाखवतं. आईच्या या सगळ्या शब्दांचा युवांवर परिणाम होऊ लागला होता. तो कॉलेजमधले दिवस आठवू लागला, जेव्हा तो आयरासोबत होता. कॉलेजचा पहिला दिवस, जेव्हा त्याने तिची रॅगिंग केली होती आणि आयराने डोळे झुकवून त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्याने तिला 10 वेळा जिना चढ उतर करायला लावलं होतं. तिचे पाय दुखले होते, पण तिने एकही तक्रार केली नव्हती. त्याच कॉलेजमध्ये युवानचा एक क्लासमेट होता, रजत सिंग, जो त्याच्यावर खूप जळत होता. त्याने त्याच दिवशी युवानच्या बाईक्सचे ब्रेक्स फेल केले होते. आयराची रॅगिंग करून युवान बाईकवर बसून निघून गेला. नंतर रजत त्याच्या मित्रांशी हसत हसत बोलत होता की त्याने युवानच्या बाईकचे ब्रेक्स फेल केलेत. हे ऐकून आयरा एकदम कॉलेजच्या बाहेर धावत निघाली. युवान बाईक हळूहळू चालवत बाहेर जात होता. दरवाजासमोर पोहोचल्यावर स्पीड वाढवणार इतक्यात आयरा समोर उभी राहिली आणि तिने त्याला सगळी गोष्ट सांगितली. त्या दिवसापासून युवानला आयरा आवडू लागली होती. युवान अजूनही त्या भूतकाळात हरवलेला होता. दुसऱ्या बाजूला रीना समजावून सांगत होती. रीना म्हणते, युवान बेटा, तू ऐकत आहेस ना? युवान म्हणतो, हो मॉम, ऐकतोय. थँक्यू सो मच हे सगळं आठवण करून दिल्याबद्दल. मी तर विसरलो होतो की मी आयरासारख्या इनोसंट मुलीला कोठ्यावर पाठवण्याच्या मार्गावर होतो. रीना म्हणते, काय? तू तिला कोठ्यावर पाठवणार होतास? तुझ्या मनात इतका द्वेष भरून गेला आहे? युवान म्हणतो, सॉरी मॉम, आता स्वतःच्या चुकीवर राग येतोय. मी काय करायला जात होतो. तुम्ही फोन ठेवा, मला आत्ताच जायचंय. युवानने फोन ठेवला आणि ताबडतोब गाडीत बसून फार्म हाऊसकडे निघाला. तिथं पोहोचल्यावर त्याने पाहिलं की आयराला बेशुद्ध अवस्थेत ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्याची तयारी सुरू होती. युवानने गाडीतून पाण्याची बाटली घेतली आणि धावत त्या दिशेने गेला. आयरा हिराबाईच्या खांद्यावर डोकं टेकवून बसलेली होती. युवानने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं आणि तेवढ्यात आयराने थरथरत डोळे उघडले. पण संदीप आणि हिराबाईने तिला घट्ट पकडलेलं होतं. आयरा म्हणते, सोडा मला. कुठं नेताय मला? हिराबाई म्हणते, युवान, हे काय केलंस तू? पाणी का फेकलंस? युवान म्हणतो, हिराबाई, तिला सोडा. मला तिला तिच्या घरी सोडायचं आहे. संदीप म्हणतो, तुझं डोकं फिरलंय का? तूच तिला किडनॅप करून इथे आणलं आहेस? युवान म्हणतो, हो, पण आता मीच तिला सोडायला आलोय. कारण मला समजलंय की मी किती कमीना आणि स्वार्थी माणूस आहे. आयराला तिच्या नवऱ्याजवळ परत निघून मी माझी चूक सुधारू इच्छितो. युवानच्या तोंडून हे सगळं ऐकून आयराला धक्का बसला. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हलकीशी आनंदाची छाया होती. दिवसभर ज्याच्याकडून तिला द्वेषच मिळत होता, तोच माणूस आता पूर्ण बदललेला वाटत होता. हिराबाई आयराचा हात सोडत म्हणते, ठीक आहे, घेऊन जा तिला. संदीप, तू पण सोड. युवान आनंदाने म्हणतो, थँक्यू सो मच. आयरा, चल, मी तुला तुझ्या घरी सोडतो आणि शक्य असेल तर मला माफ कर. काही काळासाठी मी भटकलो होतो. पप्पा आणि बहिणीच्या जेलमध्ये गेल्यामुळे मी चुकीचं आणि बरोबर यातलाच फरक विसरलो होतो. पण माझ्या मॉमचा आभारी आहे. त्यांनी मला योग्य रस्ता दाखवला. चल आयरा. आयरा हसत त्याच्याजवळ आली. युवानने तिच्यासाठी कारचं दार उघडलं. आयरा बसली आणि त्याने तिचं दार बंद केलं. तो स्वतः बसायला दुसऱ्या बाजूला दार उघडणार इतक्यात आयरा म्हणते, युवान. संदीपने युवानच्या मागून त्याच्या डोक्यावर काठीने जोरात मारलं. त्यांना माहीत होतं, जर त्यांनी आयराचा हात वेळेत सोडला नसता तर युवान जबरदस्तीने तिला घेऊन गेला असता आणि त्यांना जेलमध्ये घातलं असतं. म्हणून त्यांनी आधी तिला सोडून शांतपणे वाट पाहिली होती. युवान वेदनांमध्ये डोकं धरून खाली कोसळला. हिराबाईने आयराचं दार उघडलं आणि तिला ओढून बाहेर काढलं. हिराबाई म्हणते, माहीत होतं आम्हाला, तुम्ही कधीही तुमचं मत बदलू शकता. म्हणूनच घाईघाईने तिला घेऊन जायचं होतं तुम्हाला. जरा उशीर झाला असता तर तुमचं प्रेम जागं झालं असतं. पण काही हरकत नाही, तुम्ही इकडेच पडून राहा. आम्ही तिच्यावर हक्क गाजवतोय. युवान म्हणतो, बघा, आयराला सोडून द्या. अशी मुलगी शोधा ना, जी तुमच्यासोबत आपली मर्जीने जाईल. तिचं आयुष्य नका बरबाद करू. हिराबाई म्हणते, चुप. संदीपकडे पाहत म्हणते, चल संदीप, ॲम्ब्युलन्समध्ये बसव.
दोघं आयराला ओढत ॲम्ब्युलन्समध्ये बसवत होते. आयरा ओरडत राहिली, युवान युवान. युवान स्वतःला सावरून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण हिराबाई संदीपला त्याच्यासमोर उभं करते. संदीप आयराला बेशुद्धीचं औषध सुंगवतो आणि ती बेशुद्ध होते. युवान आणि संदीपमध्ये झटापटी होते. हिराबाई आयराला नीट झोपवते आणि पुन्हा युवानच्या डोक्यावर जोरात काठीने मारते. यावेळी त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं. तो चक्कर येऊन कोसळतो. हिराबाई संदीपसह ॲम्ब्युलन्समध्ये बसून निघून जाते. युवान जमिनीवर पडलेला असतो आणि ॲम्ब्युलन्स नजरेआड जाते. काही क्षणात तो पूर्णपणे बेशुद्ध होतो. थोड्या वेळाने अंबरचे लोक फार्म हाऊसवर पोहोचतात. त्यांनी युवानला जखमी अवस्थेत पाहिलं. हे कळताच त्यांनी लगेच आदित्यला कळवलं. सगळ्या फार्म हाऊसवर आयराचा शोध घेतला, पण आता ती कुठं आहे हे फक्त युवानच सांगू शकतो. म्हणून आदित्यने आपल्या माणसांना सांगितलं की युवानला आपल्या फार्म हाऊसवर घेऊन यावं. तिथं त्याने आधीच डॉक्टरांची टीम बोलावलेली होती. युवानला आदित्यच्या फार्म हाऊसवर आणण्यात आलं होतं. डॉक्टरांची एक टीम आणि पोलिसांची एक टीम आधीच तिथं हजर होती. डॉक्टर युवानवर उपचार करत होते. आदित्य किंग साईज खुर्चीवर बसून रागाने त्याच्याकडे बघत होता. डॉक्टरांनी त्याच्या डोक्याला पट्टी बांधली आणि हात मागे बांधून उभे राहिले. अंबर म्हणतो, डॉक्टर, हा शुद्धीवर कधी येईल? डॉक्टर म्हणतात, सकाळपर्यंत शुद्धीवर येऊ शकतो. आदित्य म्हणतो, नाही डॉक्टर, ह्याला लवकरात लवकर शुद्धीवर आणा. मला माझी आयरा हवी आहे, लवकरात लवकर. तिचा पत्ता फक्त ह्याला माहीत आहे. ही माझी मजबुरी आहे म्हणून मी ह्याचा इलाज करवतोय, नाहीतर कधीच गोळी घालून संपवलं असतं ह्याला. तो दाताखाली शब्द मिसमिसत बोलला. इन्स्पेक्टर म्हटले, सर कृपया शांत व्हा, रागावर नियंत्रण ठेवा. मॅडम सापडतील. आदित्य म्हणतो, कधी सापडेल? ह्यानेच माझ्या आयराला किडनॅप केलं आहे. त्याच्या फार्म हाऊसवर तिची सँडल सापडली. आता ती तिथं नाही. ह्याची ही अवस्था झाली आहे आणि आता कुणीतरी तिसराच माणूस याला अशी मारहाण करून गेला आणि माझी आयरा घेऊन गेला. सूरज म्हणतो, माझ्या बहिणीला अजून किती त्रास सहन करावा लागेल हेच समजत नाही. ती ठीक असेल की नाही? देवा रक्षा कर. अंबर म्हणतो, सूरज, आयरा वहिनी ठीक असतील. अशा नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नकोस. आदित्य रागाने उठला. त्याने सोफ्याजवळ ठेवलेला पाण्याचा जग उचलला आणि युवानच्या चेहऱ्यावर पाणी फेकलं. सगळे एकदम दचकले. युवान म्हणतो, आयरा, असं ओरडत तो जागा झाला. आजूबाजूचं दृश्य पाहून तो शांत झाला. त्याच्या तोंडून आयरा हे नाव ऐकून आदित्यचा राग आणखीनच वाढला. त्याने त्याचा कॉलर रक्ताने माखलेली असूनही पकडली. आदित्य म्हणतो, तू तोंडाने आयराचं नाव घेण्याची हिंमत कशी केलीस? हे बोलताच त्याची कॉलर सोडून एक जोरदार ठोसा मारला. युवान बेडवर जाऊन पडला. दुसऱ्या बाजूने सूरजने त्याची कॉलर पकडली. सूरज म्हणतो, माझी बहीण कुठे आहे? डॉक्टर म्हणतात, सर कृपया त्याला सोडा, त्याच्या डोक्याला दुखापत आहे, शांतपणे विचारा. अंबर म्हणतो, सूरज, डॉक्टर बरोबर सांगत आहेत, आपल्याला सध्या ह्याची गरज आहे. आदित्य म्हणतो, सोडून दे सूरज. तो युवानकडे वळून म्हणाला, युवान, आयरा कुठे आहे आणि तू तिचं नाव घेऊन का ओरडलास? युवान डोकं धरून रडायला लागला. त्याला आपल्या कृत्यांचा पश्चाताप होऊ लागला होता, पण आयराविषयी तो काय सांगणार? त्याचं रडणं आदित्यला अजूनच चिडवत होतं आणि आयरासाठी काळजी वाढवत होतं. सूरज म्हणतो, युवान, नाटकं थांबव. माझी बहीण कुठे आहे? कोण घेऊन गेलंय तिला? सांग. युवान म्हणतो, आयरा, तिला हिराबाई घेऊन गेली. आदित्य म्हणतो, कोण आहे ती? कुठे घेऊन गेली? तिला माझ्या आणि आयराशी काय दुश्मनी? युवान म्हटलो, कुठलीच दुश्मनी नाही. ती सुंदर मुलींना आपल्या खोट्याची शान बनवते. आयरालाही ती आपल्या कोठ्यावर घेऊन गेली. आदित्य म्हणतो, काय? युवानने रडत रडत सगळी गोष्ट शेवटपर्यंत सांगितली. हे ऐकून आदित्यने पुन्हा त्याच्या गालावर थप्पड मारली. युवान म्हणतो, आदित्य, व्हेरी गुड. मी याच लायकीचा आहे. मारा, अजून मारा. आदित्य म्हणतो, इच्छा खूप होते की तुला आत्ताच शूट करून टाकावं, पण नाही. तू आपली चूक कबूल केलीस. माझी आयरा म्हणते, जो आपली चूक सुधारतो त्याला दुसरी संधी द्यायला हवी आणि मी तुला तिसरी संधी देतोय. पण जर आयराला काही झालं तर सगळ्यात आधी तुलाच संपवेन. सूरज म्हणतो, आदित्य, मग दुसरी संधी माझ्या काकालाही मिळायला हवी. अंबर म्हणतो, सूरज, हे सगळं नंतर पाहू. आताचही योग्य वेळ नाही. आदित्य म्हणतो, ते ठरवेल आयरा. सध्या तिला शोधणं महत्त्वाचं आहे. सूरज म्हणतो, हो. आदित्य म्हणतो, युवान, त्या हिराबाईचा नंबर इन्स्पेक्टरला दे. ती शोधून काढेल. युवान म्हणतो, ती मोबाईलवर बोलायची नाही, PCOवरून कॉल करत असे.
मला माहीत नाही तिला माझा नंबर कुठून मिळाला. तिनेच मला पहिल्यांदा फोन केला आणि माझ्या आतल्या द्वेषाला हवा दिली. तिने सांगितलं की मी 3 महिन्यांपासून आयराच्या मागे आहे. तिने माझा वापर केला. पोलीस इन्स्पेक्टर म्हटले, चालेल, तुम्ही आम्हाला तो नंबर द्या. आम्ही त्या ॲम्ब्युलन्सचाही शोध लावतो. संपूर्ण शहरात नाकाबंदी लावली आहे. तुम्ही आम्हाला लाईन नंबर आणि कॉलिंग टाईम सांगा. युवान म्हणतो, हो. इकडे फार्म हाऊसवर सगळे विचार करत बसले होते, तर दुसरीकडे हिराबाई आयराला आपल्या रंगमहालात घेऊन गेली होती. आयरा एका खोलीत बेशुद्ध पडलेली होती. तिच्या खोलीबाहेर अनेक मुली उभ्या होत्या आणि तिला बघत होत्या. हिराबाईने सगळ्यांना पाहिलं आणि ओरडली, ए, इथे काय तमाशा चाललाय? जा जा आपल्या ग्राहकांना सांभाळा. तिच्या आवाजाने सगळ्या जणी अंगावरून शहारा घेत पुढे सरकल्या आणि आपल्या खोलीकडे वळल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्या इथे आनंदी नाहीत. त्यांना आयराची कीव वाटत होती. अजून एक मुलगी त्यांच्या दलदलीत अडकली होती. पुढील सकाळी बरोबर 5 वाजता आयराची झोप मोडली. तिच्या शेजारी एक मुलगी बसलेली होती. सुमारे 5 फूट उंच, गोरी गोमटी, निळ्या डोळ्यांची, नेट पिंक साडी घातलेली. आयराने तिला आपल्या शेजारी पाहिलं आणि घाबरून जागी झाली. आयरा म्हटली, कोण आहे तुम्ही आणि मी कुठे आहे? चांदणी म्हणते, तू हिराबाईच्या रंगमहल कोठ्यावर आहेस. माझं नाव चांदणी आहे. तुझ्यासारखंच एक दिवस मलाही इथे आणलं गेलं होतं आणि त्यानंतर मी कधीच बाहेर जाऊ शकले नाही, हिराबाईच्या सिक्युरिटीमुळे. तूही बाहेर जाऊ शकणार नाहीस आयरा. आयरा म्हणते, तुला माझं नाव कसं माहिती? चांदणी म्हणते, हिराबाईने सांगितलं आणि मी चांदणी. आयरा म्हणते, चांदणी, मला घरी जायचं आहे, माझ्या नवऱ्याकडे. चांदणी म्हणते, नवऱ्याकडे? तिने तिच्या गळ्याकडे पाहिलं. तू लग्न झालेली आहेस? आयरा म्हणते, हो. चांदणी म्हणते, काय करतात तुझा नवरा? नाव काय त्याचं? आयरा म्हणते, आदित्य राणा. ते बिझनेसमॅन आहेत. चांदणी म्हणते, काय? तू आदित्य राणाची बायको आहेस? तो खूप चांगला माणूस आहे. यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.